हे सरकार बहुमत प्रस्थापित करण्याच्यासाठी कमी पडलं तर आज पर्यायी कुठली तरी शक्ती पर्याय देण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळं पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आणि दर महिना 2 महिन्यांनी निवडणुकीचा खेळ हा महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला, महाराष्ट्राच्या प्रशासनाला न परवडणारा आहे. आणि म्हणून साधारणतः आमचा प्रयत्न हा राहील की हे सरकार योग्य पद्धतीने जिथं पावलं टाकत असेल आणि जेणेकरून सरकारला अस्थिर करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहील. त्याच्यामध्ये आम्ही भाजपाला पाठिंबा दिला असं नाही. त्यावेळी मी हेच स्वच्छ सांगितलं की आम्ही आणि काँग्रेस आम्ही दोघं मिळून 82च्या पुढे जात नाही. त्यामुळे आम्ही काही पर्यायी सरकार देण्याच्या स्थितीमध्ये नाही. मी असा एक शब्द वापरला होता की BJP आणि सेना एकत्र जर आले तर सुंठे वाचून खोकला गेला. पण ते झालं तर आनंद, ते नाही झालं तर लगेच निवडणुकीला जाण्याची स्थिती येऊ नये इतका आमचा प्रयत्न झाला. ठीक आहे, त्यांनी घेऊन जायचं आमचा काय आग्रह नाही ना. आम्ही आग्रही केलेले नाही, त्यांनी आमच्याकडे आग्रह केलेले नाही. अनेक सरकार तुम्ही बघितलेले, तांत्रिक सरकार असतील किंवा अल्पमतात तुमचा पाठिंबा जर सरकार कुठलीही भूमिका आता स्पष्ट करताना हवा आहे किंवा नाही, अशा परिस्थितीमध्ये अल्पमताचं सरकार चालणे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नैतिकतेला नाही असं वाटतं. अल्पमताचं सरकार चालू शकतं. म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो त्या गव्हर्नमेंटमध्ये मी होतो, नरसिंहरावच्या पहिल्या गव्हर्नमेंटमध्ये. आमचं बहुमत नव्हतं तरीसुद्धा 5 वर्ष सरकार आम्ही चालू. सरकार चालू शकतं. सरकार चालवणं एक आर्ट आहे. ती आर्ट जर जमली तर ते सरकार चालू शकतं. वादग्रस्त प्रश्न काढायचे नाही ते आपल्या ज्या विचाराच्या कल्पना असतात त्या सगळ्या सोडून द्यायच्या असतात. वाजपेयी साहेबांनी सोडल्या होत्या त्या सगळ्या कल्पना. पण वाजपेयी साहेब सगळ्यांना घेऊन पुढे गेलेले होते. तर त्यावेळी त्यांनी राम मंदिराचा प्रश्न कधी काढला नाही 5 वर्षामध्ये. ती आर्ट त्यांनी दाखवली. त्यांचे पुढचे शिष्य जर त्या आर्टच्या दृष्टीने काही शिकणार असतील तर कदाचित ती काळ काही सांगता येत नाही.